इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींचा मृत्यू झालाय। इस्रायलच्या चॅनल 12 या रिपोर्टमध्ये असा मोठा दावा करण्यात आला, मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। एकीकडे इराणवर आपण बघतोय इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केला आणि त्यानंतर ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तर यावेळेस आमचे संपादक निलेश खरे सर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण खोमेनींसारख्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाला जर असेल तर, आणि या आधी देखील अशाच पद्धतीने त्यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या, मारल्याच्या बातम्या आल्या होत्या, आणि आता हे युद्ध सुरू झाल्यानंतर ही बातमी मुख्यतः इराणवर हल्ला करत असताना आयातुल्ला खोमेनी यांचा कोणत्याही परिस्थितीत खात्मा करायचा हा उद्देश अमेरिका आणि इस्रायल या दोघेही देशांचा होता। अमेरिकेकडून जे इराण विरोधातलं युद्ध पुकारण्यात आलंय त्यामध्ये इस्रायलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय। इस्रायल आणि इराण हे अत्यंत मोठे शत्रू राष्ट्र म्हणून ओळखले जातात। आता जी माहिती उपलब्ध होतीये आणि इस्रायली चॅनल 12 जी बातमी दिली आहे त्यानुसार आयातुल्ला खोमेनी यांची हत्या किंवा यांचा मृत्यू या हल्ल्यामध्ये झाल्याची माहिती समोर येते। मात्र अद्याप इराणियन मीडियानं किंवा इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय मीडियानं याला पुष्टी केलेली नाही। मात्र आयातुल्ला खोमेनी यांचा जर मृत्यू झाला तर युद्ध आणखी पुढे सरकेल अशी परिस्थिती नसेल, त्यानंतर तातडीनं युद्ध थांबू शकतं। कारण संरक्षण मंत्री या अगोदरच मारली गेल्याची बातमी समोर आलेली आहे इराणचे, आणि त्यानंतर जर आयातुल्ला खोमेनी यांचा मृत्यू झाला असेल तर हा युद्धातला सर्वोच्च बिंदू असेल आणि यानंतर तातडीनं युद्धातून अमेरिका माघार घेईल अशी चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं। अगदी सर, तुम्ही म्हणालात की जर कधी मृत्यू झाला ही बातमी खरी असेल तर युद्ध थांबू शकतं, परंतु जर कधी ही बातमी या आधी जशा बातम्या आल्या होत्या, अफवा आल्या होत्या, तशी जर कधी असली तर मात्र याचा काय परिणाम होऊ शकतो आंतरराष्ट्रीय पातळीवर, आणि विशेषतः भारताच्या बाबतीत याचा काय परिणाम या युद्धाचा होऊ शकतो? भारतावर तातडीनं याचा कोणताही परिणाम दिसणार नाही। मात्र या पूर्ण परिस्थितीमुळे तेलाच्या किमती ज्या आहेत त्याचा मोठा भडका उडताना आपल्याला पाहायला मिळेल। इतकंच नाही, सोनं, चांदी, वेगवेगळे जे धातू आहेत त्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणावर या युद्धाच्या निमित्तानं वाढताना पाहायला मिळतील। आयातुल्ला खोमेनी जर याही हल्ल्यातून वाचले तर ते मोठा प्रखरपणे हल्ला हा अमेरिकेच्या विरोधात, इस्रायलच्या विरोधात आणि जे शत्रू राष्ट्र आहे UAE आहे किंवा इतर जे राष्ट्र आहेत ज्यांना अमेरिका मदत करत आहे अशा राष्ट्रांवर एक मोठा हल्ला, हा आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता असू शकते। अशा स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळू शकतो। बिलकुल, धन्यवाद सर आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर आपण बघतोय इस्रायली हल्ल्यामध्ये खोमेनींचा मृत्यू झाला अशी एक मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे, आणि यानंतर हे युद्ध आता कोणत्या मार्गावर आहे, काय वळण घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। आयातुल्ला खोमेनी यांचा या युद्धात मृत्यू झाला अशी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली। अधिकृत दुजोरा मात्र या वृत्ताला मिळालेला नाही।